ये भरपूर वेळ झाला. कालची व्हिडिओ सुद्धा दाखवणार. पहिलं दीपक मांबरे आपण या मॅन ऑफ द मॅचची जर्सी आपल्याला दिली जाणार आहे. आणि आता झालेला मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडूंना आकाश चव्हाण आपण सुद्धा यायचंय. अक्षयला टी शर्ट नाही. चला मॅन ऑफ द मॅच. दीपक घरी गेला का? दीपक बांबरे ठीक आहे, या लवकर. आकाश चव्हाण आलाय. ऋषिकेश खांडेकर चला मॅन ऑफ द मॅचची जर्सीतून आपण गौरव करायचा आहे आकाश चव्हाणचा. सच अ ग्रेट बॅटिंग. आकाश यायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. टाइमर ऑन होणार आहे बॉल पडताना. 15 मिनिटाचा अवधी एका इनिंगसाठी. नीलूच्या साथीने सिद्धेश बडांबे फलंदाजीसाठी आलेले आहेत. प्रशांत गोलंदाजी मार्क वरती. क्षेत्ररक्षण करणारा संघ अल्पेश 11 आणि बॅटिंग करणारा संघ जीवदानी माऊली ए. अरे हा ते विसरलो मी. फुलपाडाचा हेमंत बनियाल एक दर्दी क्रिकेट प्रेमी आणि एक असा व्यक्ती फुलपाडामधील की राहणं साधं सरळ आणि राहणं साधं सरळ असताना वागणं सुद्धा तसंच, पण क्रिकेटवरती अतोनात प्रेम करणारं व्यक्तिमत्व फुलपाडाचा हेमंत बनियाल. आणि इथे सिद्धू बाद. सिद्धू नाही सिद्धेश बाद. पहिल्या विकेटचं पतन. थँक्यू. एका बाजूला अल्पेश कळंबे, दुसऱ्या बाजूला मॅडी. या दोघांमधील ही मॅच आहे आणि या मॅच मध्ये आता सुरुवात होत असताना पहिल्या विकेटचं पतन झालंय. सिद्धेश बडांबे बाद झालाय. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज संतोष यादव मैदानाच्या दिशेने येत आहेत. संतोष यादव बघूयात कशा प्रकारचा खेळ करतायत. बॅकफुट देऊन खेळण्याचा प्रयत्न चेंडूला अडवला गेलाय. चांगली फिल्डिंग तिथे बघायला मिळाली. बघा पीपीएलचा फायदा काय आहे. फुलपाड्यामधून अनेक खेळाडू एकत्रित खेळत असताना ते खेळाडू चांगल्या रीतीने उभरावे, शाईन व्हावे आणि वरच्या पटलावरती खेळावे. म्हणजे दोन्ही असोसिएशनमध्ये म्हणजे विरार क्रिकेट असोसिएशनमध्ये काही संघ खेळतात, काही खेळाडू खेळतात. दुसऱ्या बाजूला वसई-विरार अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनमध्ये काही संघ खेळतात आणि संपूर्ण वसई तालुक्यासमोर अंडरआर्म क्रिकेट विश्वासमोर त्या खेळाडूंना चमकावं दिसावं त्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, अडवण्याचा प्रयत्न झालाय. चेंडूला अडवलंय. मयूर सावरा मागील वर्षी भेटलेला आपल्याला हिरा जीवदानी माऊली संघामधून. अशा प्रकारचे अनेक हिरो इथे मिळणार आहेत, अनेक हिरे चमकणार आहेत. आमचा आशुतोष डोंगरे हा एक सर्वात मोठा हिरा आहे. तो आपल्या सर्वांना आनंद देणारा असा व्यक्ती पीपीएल साठी खास आपला वेळ काढून येतो. सिद्धांत वारंग आणि संतोष सौरभ आणि सिद्धू हे दोन आयकॉन आहेत अल्पेश 11चे. नीलू आणि संतोष हे जीवदानी माऊली ए चे आयकॉन आहेत. सिद्धांत वारंगने चॅलेंज केलं, वाईड आय बोललाय म्हटल्यानंतर आपण रिव्ह्यू बघणार आहोत. रिव्ह्यू रेफर केला गेलाय सिद्धांत वारंग यांच्या माध्यमातून. हा चेक करणार आहे तिथे आमची टेक्निकल टीम थोडी बिझी.
स्क्रीनवरती दाखवला जाणार आहे सगळं काही. ती ट्रान्सपरन्सी कायम आहे पहिल्या दिवसापासून आतापर्यंत, त्यासाठीच तर आपण स्क्रीन लावलेली आहे. उजव्या एसटीच्या बाहेर 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 बाहेर. ओ इकडे बघू का? बरं एकदा बघितलं जाणार आहे. हॅलो हॅलो. बघा इथून चेंडू ऑफ कटर होता, ऑफ स्टंपच्या बाहेर पीच झाला, परंतु आतमध्ये आलाय आणि तो आतमध्ये येत असताना निर्धाव चेंडूची सांगता होताना आपण पाहिली आहे. बघा याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. आता काल सुद्धा आणि परवा सुद्धा अशा काही संशयास्पद गोष्टी आपल्याला समोर येताना पाहायला मिळाल्या. त्याच्यामधला एक भाग मी तुम्हाला सांगेन. आपला कॅमेरा हा थोडासा साईड अँगल आहे. साईड अँगल असल्या कारणानं त्या तो जिथून कव्हर करतोय तिथून तुम्हाला ती लाईन वरून चेंडू गेला की त्याच्या बाजूने गेलाय याचा सर्वात जास्त जवळून अंदाज फक्त ऑनफिल्ड अंपायरच बांधू शकतात. आपण मुख्य स्क्रीनवरती बघतोय, आपण मैदानापासून लांब आहोत, त्यामुळे आपल्याला तितकं सहज रीतीने ते बघता येणार नाही. फलंदाज बाद झालाय संतोष यादव डिपार्ट्स, अजून एका विकेटचं पतन. त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करेन एकच, आपण या बाबतीत निश्चिंत रहा. पंचांचा निर्णय हा नेहमीच अचूक असणार आहे आणि पंच हा जसा सकाळी विलासमंत चोरगे साहेबांनी सांगितलं की त्याला आपण देवाचं स्थान दिलेलं, त्याचं कारण असं आहे कारण तो रेफरी आहे. न्याय करण्याचं कार्य मैदानात तो करत असतो आणि त्यामुळे त्याच्याकडून कदाचित जर चुकी जरी झाली तरी सुद्धा तिला चांगल्या मनानं तुम्ही ॲक्सेप्ट कराल. खेळाडू कक्षाच्या मागे या बारुंडाईलांचे सर्व खेळाडू साईश गवस तुम्हाला बोलवत आहेत. बारुंडाईलांच्या सर्व खेळाडूंना साईश गवस बोलवत आहेत. तुम्ही डकआउटच्या मागे यायचं. काय जबरदस्त फटका आहे, अडवण्याचा प्रयत्न झाला, सौरभने चेंडूला अडवलं. एक धाव तोपर्यंत धावून कंप्लीट केली गेली आहे. सौरभने चेंडूला अडवलं आणि अशा प्रकारे 2 षटकं संपलीत. सुमित पुन्हा एकदा आमच्या साथीनं आलाय, खेळून दमल्यासारखं दाखवतोय, परंतु 9 धावा धावपल देत. त्याला स्कोरिंग तर कंपल्सरी करायची आहे, ही जबाबदारी आहे त्याच्या खांद्यावरची. 2 षटकं 9 धावा, स्थिती थोडीशी नाजूक. रत्नेश मौर्या फलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत. त्यांच्या समोर सौरभ विश्वकर्मा. चांगलं बॅटल रंगेल हे सुद्धा. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, गॅप शोधला जरूर, परंतु चांगली फिल्डिंग होत असताना ऑन साईडला पाहायला मिळते. शुभमच्या माध्यमातून ही फील्ड होते, परंतु विजय मागील 2 ते 3 वर्षाचा जर ग्राफ आपण बघितला, फिल्डिंग म्हणा किंवा जे अंडरआर्म बॉक्स खेळण्याचं तंत्र आहे ते फुलपाड्यामध्ये भरपूर खेळाडूंना समजून आले, उमजून आले आणि जो मागील 3 दिवसातला खेळ होता त्याच्या तोडा मोलाचा खेळ करण्याचा इथे प्रयत्न करतायत. म्हणजे कोणती अशी कमीपणा किंवा उणीव नाहीये. म्हणजे म्हणतात ना, एखाद्या एरियातल्या ज्यावेळेस मॅचेस होतात त्यावेळेला एखादा मोठा खेळाडू दुसऱ्या संघामध्ये गेला तर वन साईड होतात, अशातला प्रकार नाहीये. इथं प्रत्येक खेळाडू प्रत्येक संघ तितक्या ताकदीने खेळतोय, कारण प्रत्येकाला प्रत्येकावरती विश्वास आहे आणि प्रत्येक संघ तितकाच वेल कॅलिबर सुद्धा घेऊन आलाय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवतोय, तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. असंख्य खेळाडू या विभागातून घडताना दिसतात. 12 संघ म्हणजे जवळजवळ तुम्हाला 150 पेक्षा जास्त खेळाडू आज खेळताना दिसतील. अनेक खेळाडू इथे काही कामानिमित्त किंवा घरच्या काही जबाबदाऱ्यांमुळे इथे आलेले नसतील. म्हणजे प्रचंड प्रमाणामध्ये इथं क्रिकेट खेळलं जातंय आणि फुलपाड्यामध्ये वेगानं झपाट्यानं ते क्रिकेटचा फीवर वाढत चाललाय.
हो, मागे जाण्याचा बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू दिली हुलकावणी, निर्धाव चेंडूची सांगता. 3 षटकं संपलीत. 14 धाबा 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत. आता शेवटचं आणि अंतिम षटक बघूयात कोणाच्या हातामध्ये दिले जाते. प्रणय नवीन गोलंदाजी मार्क वरती येतोय. हॅलो हॅलो 19 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा चौकार आलाय, 4 धावा आलाय, तरी धावफलक आता बूम होतंय. या शेवटच्या षटकामध्ये 2 चौकार आलेले आहेत. तेवीस धावा धावफलकावरती. 3 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक आहे आणि असं असताना प्रणय कसा कमबॅक करतोय हे आपण बघणार आहोत. रत्नेश मौर्याने खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत केली आहे. एक धावफलकामध्ये पुन्हा एकदा ऍड होतीये. निलू मागील वर्षापासून जर आपण बघितलं तर जीवदानी माऊलीसाठी खूप चांगला रोल अदा करतोय ॲज अ फिल्डर आणि या हंगामामध्ये साहेबामध्ये मारलेला तो चौकार, त्यामुळे ॲज अ बॅटर म्हणून त्याला त्या संघामध्ये स्थान मिळायला लागले आणि तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आणि म्हणूनच की काय जीवदानी माऊली एचा आयकॉन म्हणून निलूला आपण बघतोय. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी आहे. 25 धावा धावफलकावरती आहेत. सिद्धांत वारंग, सौरभ विश्वकर्मा यांच्या समोर क्रिकेट मैदान गजबजला झाल्या हाऊसफुल त्या खुर्च्या. अरे फुलपाडा प्रीमियर लीगची साऱ्या गावागावात चर्चा. आमच्या फुलपाडा प्रीमियर लीगची साऱ्या गावागावात चर्चा. श्री समर्थ फोटो स्टुडिओ आणि बारुंडा 11 कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय. श्री समर्थ फोटो स्टुडिओ आणि बारुंडा 11 दोन्ही कर्णधार टॉस साठी यायचंय. श्री समर्थ फोटो स्टुडिओ आणि बारुंडा 11 दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस साठी या. समर्थ फोटो स्टुडिओचे कर्णधार गणेश आलेले आहेत. बारुंडा 11चा कर्णधार बारुंडा 11 कर्णधार दुसरा नाही का कोण?
नाणेफेक करण्यासाठी मी विनंती करेल टॉस केला जातोय दोन्ही कर्णधारादरम्यान. एका बाजूला श्री समर्थ फोर्ट स्टुडिओ, पीपीएल आणि चॅम्पियन्स ट्रॉफी असा कॉल द्यायचा आहे. पीपीएल चॅम्पियन्स ट्रॉफी आलाय. टॉस जिंकला गणेश, निर्णय काय असेल? आम्ही फिल्डिंग करू. खूप दिवसानंतर खेळताना दिसेल तर कसा खेळ आम्हाला बघायला मिळेल आणि पीपीएल कशी वाटली? चांगल्यापैकी खेळण्याचा प्रयत्न करू. पीपीएल तर आहे खूप छान, सगळ्या मुलांनी खूप मेहनत केली आहे. थोडक्यात उत्तर झालेलं आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. आशू, टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? आम्हाला बॅटिंगच पाहिजे नव्हती. मागील वर्ष आठवतंय कशा प्रकारे खेळ झाला होता, कसा नाही? या वर्षामध्ये कसा खेळ बघायला मिळेल? मागील वर्षी काही चुका झालेल्या होत्या, पण पोरांनी चांगली मेहनत केली होती. ह्याही वर्षी नवीन टीम आहे, नवीन पोरं आहेत. आमचे आयकॉन दोन्ही चांगले आहेत. त्यांचा सपोर्ट आणि तेजस दादा यांचा सपोर्ट आम्हाला चांगला असतो. गेम तर चांगलाच राहणार आहे. हारो जितो ही नंतरची गोष्ट आहे. पीपीएल कशी वाटली तुझ्यासाठी? काय आहे पीपीएल? पीपीएल ही आमच्यासाठी सर्वस्व आहे. जसं मगाशी तेजस दादा बोलला का हा एरिया लोकांच्या दृष्टीने भरपूर याच्यातला बघतात, तळागाळातला बघतात, पण इकडे जे खरी मजा आहे का तेजस दादाने आम्हाला सगळ्यांना एकत्र आणलं, फुलपाडा गावाला एकत्र आणलंय. त्यामुळे तेजस दादाचा पहिले धन्यवाद करतो. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला यापुढे होणाऱ्या मॅचसाठी. खूप साऱ्या शुभेच्छा गणेश तुम्हाला. ऋषिकेशजी आपण स्थानापन्न व्हा. थँक्यू सो मच आम्हाला जोडल्याबद्दल. टॉस जिंकलाय टीम श्री समर्थ फोर्ट स्टुडिओ या संघानं प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बारुंडा 11ला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. चालू असलेली मॅच मोठी आहे. सिद्धांत वारंगचे ब्लास्ट चालू आहेत, ते सुद्धा आपण बघणार आहोत. घेऊयात एक छोटासा ब्रेक. थँक्यू. अच्छा, मयूर नाही खेळणार आहे. मयूरच्या बदल्यामध्ये त्याला आणलंय असं? हेमंत दिलेंचा कॅप्टन आहे ते, ओनर आहे का? मग काय खरं ना. आयकॉल कोण ठेवलाय? सूरज पण नाही खेळणार आहे. मयूरने आणि सूरजने विचार केला की त्यांच्या चिरंजीवांना खेळवायचंय. रात्री झोपलेत की नाही काय माहिती, मैदानावरती एवढ्या सकाळी लवकर आलेत. रत्नेश गोलंदाजी मार्क वरती. पहिल्या षटकामध्ये किती धावा आल्या? 13 धावा आल्या. आणि त्यानंतर पहिला चेंडू डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. शिवम आलाय. चांगला फटका, चांगला फटका. कनेक्ट प्रॉपर करतायत चेंडूला आणि त्यामुळे धाव तर बनणार अशी शाश्वती त्या चेंडूवरती मिळते. आणि हेच तर फुलपाडा प्रीमियर लीगने अपेक्षित ठेवलंय. प्रत्येकाकडून हीच अपेक्षा ठेवली आहे की आम्हाला अशा प्रकारचे खेळाडू भेटावेत ज्याला बॉल कनेक्ट करता यावेत. अशा प्रकारचे खेळाडू भेटावेत त्याची डेडिकेशन लेवल नेहमी अप असावी आणि वरच्या लेवलवरती खेळण्यासाठी त्यांच्यामध्ये ते सामर्थ्य निर्माण व्हावं. रत्नेश टॅप केलं चेंडूला सिद्धांत वारंग घेणे आणि टॅप करत असताना एक धाव धावून कंप्लीट केली आहे.
सिद्धांत बारंग आयडॉल खेळाडू फुलपाड्यातील. भरपूर जण त्याला फॉलो करतात, भरपूर जण त्याचा खेळ लक्षात ठेवून आपला खेळ करण्याचा प्रयत्न करतात. आदर्श खेळाडू आहे फुलपाड्यातील आणि तो मैदानाच्या आतमध्ये आहे. याच्यामध्ये कोणताही जोक नाही आहे, हे फॅक्ट आहे. आणि तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. अनेक जण इथे सांगून गेलेत की यावेळेला लाभ काढण्याचा प्रयत्न, बॅटचा फेस ओपन राहिला, दाबण्याचा प्रयत्न चेंडूला केला जरूर, परंतु फ्लाईट थोडीशी जास्त, फलंदाज बाद. आणि पहिल्या विकेटचं पतन होत असताना शिवम डिपार्ट्स. थँक्यू. सूरजला कधी साईड आर्म मारताना बघितलं नाही, परंतु त्याचा मुलगा साईड आर्म टाकतोय. आतापासूनच साईड आर्म ऍक्शन, आतापासूनच तयारी आहे. नाही आता बरोबर आहे, आता पप्पा सारखा टाकलाय. एनिवे मैदानाच्या दिशेने जाऊयात. सौरभ विश्वकर्मा नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येत आहेत. खूप मोठ्या आशेनं, खूप मोठ्या अपेक्षेनं सौरभकडे पाहिलं जातं या मॅच दरम्यान. 15 धावा धावपल करते. 4 चेंडूचा खेळ झाला, 2 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक. 27चा पाठलाग करायचा आहे. 27 इज द टार्गेट. फक्त 9 मिनिटांचा खेळ बाकी आहे. बघा टायमर लावलेला आहे. कालपर्यंत टायमर किती होता काय होता माहित नाही, परंतु आज टायमर आहे. उद्या सगळ्यांना वेळेवरती कामाला जायचंय, त्यामुळे या टायमरचा अवलंब केला गेलाय, वापर केला गेलाय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा एका धावेसाठी निघून जाईल. सिंगल धाव येताना पाहायला मिळते. फुलपाडा प्रीमियर लीग आपण बघत आहात. एका मॅचने जिंकणं हारणं या सगळ्या गोष्टीने एक एक संघ पुढे जाणार आहे. या एक वेळ डीजेला तिसऱ्या षटकाकडे येईपर्यंत दिगू आमच्या दादांची फरमाईश आहे की किरण भाई कुठे असतील त्यांना नाचायला यायचं आहे. थँक्यू. सगळ्यांची फरमाईश आहे सिद्धांत वारंगने चौकाराने मॅच फिनिश करावी किंवा निलूने इथे सिद्धांत वारंग आणि सौरभ विश्वकर्माची विकेट घेऊन मॅच संपवावी. आता सोपं कोणासाठी अवघड कोणासाठी येणारी काळबेल सांगणाऱ्या तुर्तास सध्या स्थिती जर आपण बघितली तर वरचढ आहे टीम अल्पेश 11 या मॅच मध्ये. जीवदानी माऊली ए संघ हो वेगळ्या धाटणीचा वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. चेंडू डायरेक्टली खेळपट्टीच्या बाहेर गेल्या कारणाने नो बॉल दिला गेला पंचांनी आणि त्यानंतर फ्री हिटचा इशारा. नेक्स्ट बॉल वरती ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवला गेला का नाही, चेंडू अडणार नाहीये. सौरभ विश्वकर्माच्या बॅट मधून येतोय अफलातून ब्लास्ट. चेंडू सीमा रेगा पार, चौकार. नमी पोटीनिशी आलो काल सपोरी तुझी घालवला काल आलो मी ते. अरे नाचत नाहीये, डगआउट मधून नाचले पाहिजे या गाण्यावर. अल्पेश 4 धावांची अजूनही गरज आहे येणार 10 चेंडूंमध्ये. डाऊन दी ग्राउंड. रत्नेशने अडवलं चेंडूला. रत्नेश, विपुल गमरे ही सुद्धा पीपीएल ची एक खोज आहे. हे सर्व खेळाडू भरपूर सारे प्लेयर्स आहेत जे तुम्हाला पीपीएल मध्ये. विजयची बॅट सुद्धा तळपते आमच्या बारुंडा माऊलीच्या. आज त्यांचा सुद्धा खेळ बघणं रोचक ठरणार आहे. ऑन साइडला चेंडू अडवण्याचा प्रयत्न. सिद्धांत वारंग बाद. प्रथा कायम आहे. थँक्यू. प्रथा वही खिलाडी नया. प्रथा कायम आहे. सिद्धांत वारंग धावची चेरपणे बाद झालाय. मैदाना बाहेर येत असताना दिसतोय. धावपलकाची धावा 24. अजूनही 3 धावांची गरज आहे. 8 चेंडूचा खेळ येणं शिल्लक आहे. फुलपाडा प्रीमियर लीग फुलपाडा क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित ही स्पर्धा आपण बघत आहात, ऐकत आहात, पाहत आहात. खूप चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स प्रतिसाद या सर्व खेळाडूंनी या स्पर्धेला दिलाय. खूप सारा आज रजाव आहे ना, आखो दिवस बसून काय कराय.
ओ झेलचीच्या रूपाने गडी बाद. निलूने आपलं काम केलंय पण ते काम करायला उशीर झाला. गोविंद आणि बामण बुधाची मजेच याव. अरे काय यो तो आगरी वाडसी योगेश की कोण नाही काय आणि हानी सुरेश पण. चला नवीन फलंदाज मनीष साताडेकर. अरे बघू नका मी नाहीये, मी नाही बोललो तर आमचा डीजे तिगू बोललाय. आशुल आणि नेविल चर्चा करतात काहीतरी. नेविलचा अनुभव, आशूचं नेतृत्व कशा प्रकारचं आपल्याला बघायला मिळेल ते येणारी काळ वेळ सांगणार आहे. तुर्तास तिसरं षटक संपलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफल कधी धावा आहेत 25. 6 चेंडूवर 2 धावांची गरज आहे. या ऐकूया डीजेला. बघा गणेश आणि आमचा आशू एकमेकांसमोर आहेत. आता कोण कोणाला हरवणार काय माहिती. आशू कोण जिंकणार आणि गणेश कोण जिंकणार बघूया. 2 धावांची गरज आहे. ओ चेंडूला भागे खेळला गेलाय. शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहिली त्यानंतर 1 धाव कंप्लीट झाली. आता 1 धावाची गरज आहे आणि औपचारिकता शिल्लक असल्यासारखं चित्र आहे. जयेश बनसोडे सर्व कोडे सोडे, परंतु काल कोणतेच कोडे सुटले नव्हते. परवा म्हणाला आज अजून एक संधी मिळाली आहे PPLचा खिताब आपल्या नावे करण्याची. आणि अशा प्रकारे मॅच फिनिश. सामना संपला. सामना जिंकला अल्पेश हिरेन या संघानं आणि पराभवाच्या छायेमध्ये जातोय तो संघ जीवदानी माऊली A. रणसंग्राम भरलाय क्रिकेटचा होऊ दे किती बी खर्चा. रणसंग्राम भरलाय क्रिकेटचा होऊ दे किती बी खर्चा. अर फुलपड प्रीमियर लीगची साऱ्या गावागावात चर्चा. आमच्या फुलपड प्रीमियर लीगची साऱ्या गावागावात चर्चा. गावागावात चर्चा झाली गावागावात चर्चा. आमच्या फुलपड प्रीमियर लीगची साऱ्या गावागावात चर्चा. हॅलो हॅलो आयोजक तेजस कांबळी दादा आहे हो लई हुशार. आहे हो लई हुशार. आहे हो लई हुशार. आधार मॅडी दादांचा पोर मेहनत करती फार. मेहनत करती फार. मेहनत करती फार. क्रिकेट मैदान गजबजला झाल्या हाऊ.